मला. का? काय झालं? हात बघू तुमचा. हं? बघू ना, हात बघू. अभिनंदन, काय मस्त काम केलं तुम्ही. वा. रंजू, काय काय झालं मला काही कळतच नाहीये. साधना वहिनी, काय कमाल केली तुम्ही त्या युनियन लीडरच्या कानाखाली मारून. बरं झालं त्याची बोलती बंद केलीत ते. आगाऊच होता नाही जरा तो. आपल्याच घरातून आपल्याशी असं बोलतो म्हणजे काय. पण मला ना जरा एका गोष्टीचं टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? जाऊ दे. रंजू, अगं काय झालं? जाऊ दे साधना वहिनी, तुम्ही नका टेन्शन. जाऊ दे. अगं आता एवढं बोललीयस तर नक्की काय म्हणायचं ते तरी सांग. साधना वहिनी, तुम्ही केले ते योग्यच केलंय. पण या सगळ्याचा राजवीला काही त्रास नको ना व्हायला. राजला त्रास नको व्हायला म्हणजे बघा, तुम्ही त्या युनियन लीडरच्या कानाखाली मारले, त्यामुळे कामगार आता चिडणार, संपावर जाणार, काम थांबवणार. राजवीरच्या विरोधात घोषणा देतील ते. तुम्ही सांगावं, राजूच्या तोंडाला काळं फासतील ते. बघू आता काय होतं ते. जाऊ दे, तुम्ही नका काळजी करू. येते मी. हा, राजवीरच्या विरोधात घोषणा देतील ते. तुम्ही सांगावं, राजूच्या तोंडाला काळं फासतील ते. तेव्हा अशा राजला सुखी ठेव. आधीच माझ्यामुळे त्यांनी खूप शिक्षा भोगलेली. माझ्यामुळे त्याला अजून त्रास नको व्हायला. देवा, रक्षण कर त्याचं. नमस्कार शेठ. माझं झालंय का रे तुला? शेठ काय काय शेट लावलंयस? एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे तुला? इतकं समजावून सांगितलं तरी पुन्हा तेच? तर शेठ माझ्या हातात तरी दुसरं काय आहे? युनियन लीडर आहेस. मग युनियन लीडरच्या हातात काय असतं? कोणाला हाताशी धरून कसं खेळता येतं हे माहित नाही तुला? हे बघा साहेब, आपल्या हातात होतं तेवढं केलं, पण आता राजवीर साहेब कामगारांच्या नजरेत देव झाले. असं कसं झालं? शेठ, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आता हे इतकं सगळं सोपं नाहीये. सोपं नकोच आहे आपल्याला. कठीण करून टाकायचं राजवीरचं जगणं. म्हणजे हे आता माघार घेतलीस ना, ठीक आहे. आता कामगारांचा संप घडवून आणायचा आहे तुला. हो पण आत्ताच. हो पण साहेब, ऐकून घे पुढे. बोला. कामगारांचा संप झाला पाहिजे, बेमुदत संप. राजवीरचं नुकसान, त्याचं नुकसान करायचंय आपल्याला, आणि त्यासाठी हा संप चालू झालाच पाहिजे. तुला किती पैसे हवेत सांग, मी देतो. रमेश, बोल. नाही म्हणजे तुम्ही संप घडवायला सांगताय, पण तो घडणार कसा? नाही नाही, म्हणजे त्यासाठी ठोस काहीतरी कारण असायला हवं की नाही? म्हणजे आताच त्या राजवीर साहेबांनी त्या कामगाराची, म्हणजे आपल्या त्या गणेशची सगळी नुकसान भरपाई द्यायचं कबूल केलं, आणि पुन्हा कामावर ठेवायचं पण कबूल केलं. असं कसं झालं? हे बघा साहेब, आपल्या हातात होतं तेवढं केलं, पण आता राजवीर साहेब कामगारांच्या नजरेत देव झाले. पण कामगार तुझा ऐकतील ना, तू लीडर आहेस त्यांचा. साहेब, माझ्या परीने मी समजावलं त्यांना, पण कामगार आता माझ्या बाजूने नाहीत, ते राजवीर साहेबांच्या बाजूने आहेत. बरं, कामगारांचं सोड. तुझं काय? तुझा तर अपमान झालाय ना त्या घरात. तुझ्या कानाखाली वाजवली आहे ना. म्हणजे हे सगळं मी त्यांना सांगू? अहो, वेळ नाही लागलाय मला. नाही, हे जर सगळं कामगारांना कळलं ना, तर त्यांच्या नजरेत इज्जत कमी होईल आपली. नाही, नाही जमायचं आपल्याला. आणि हे बघा, तुम्ही सुद्धा तोंड उघडू नका. हा,
रमेश, हे बघ शांत हो. आपण शांतपणे बसून बोलूया. तुला म्हटलं ना मी पैसे देतो तुला हवे तेवढे. तू सांग ना किती हवे तुला पैसे. नाही नाही, हे बघा नाही जमायचं आपल्याला, माफ करा, येतो. नाही नाही अरे ऐक रमेश, रमेश आला तुम्ही? मी तुम्हालाच कॉल करत होते. कशासाठी? काही नाही, सगळं ठीक आहे की नाही विचारायचं होतं. तुम्ही बसा, मी पाणी आणते. हे घे. सगळं ठीक आहे ना राजवीर? नक्की कशाबद्दल विचारताय? तुम्ही त्या जखमी कामगाराला भेटला? जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये. कसे आहेत ते आता? 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल त्याला. आणि बाकी फॅक्टरीमध्ये सगळं कसं आहे? का आत्ता का विचारताय सगळं? सकाळी आईने त्या युनियन लीडरला तेच सकाळी त्या बाईचा खूप पुळका आला होता तुम्हाला. त्या बाईच्या बाजूने बोलत होता ना तुम्ही. तसं नाही राजवीर, त्याचे धमकी देऊन गेले, मला काळजी वाटत होती. काय नाही, सगळे कामगार माझ्या बाजूने आहेत. हो, खरंच बरं झालं. मी आलो फ्रेश हो. राजवीर, मला माहितीये तुम्ही आईंवर नाराज आहात. 1 मिनिट. मला माहित नाही अजून तुम्हाला किती वेळा सांगावं लागेल की जेणेकरून तुम्हाला कळेल ही गोष्ट. ही बाई आई नाहीये माझी. माझी आई मेली आहे माझ्यासाठी केव्हाच. त्यामुळे प्लीज या विषयावर बोलत जाऊ नका माझ्याशी. ओके ओके. आलो फ्रेश. आई, आई, यश, राजवीरशी काय मी बोलू शकले नाही, पण ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? म्हणजे म्हणजे त्या युनियन लीडरच्या कानाखाली मारली ना माईच्या लाडक्या सुनेने, म्हणून ती विचारते की सगळं नीट आहे ना. नाही, तुम्हाला माझा राग येईल, पण आता हे सगळं बोलून ना काही उपयोग नाहीये. तुम्ही जेव्हा झालं तेव्हाच बोलायला पाहिजे होतं ना. ऍक्च्युली माई, ह्या गोष्टींचे ना खूप वाईट परिणाम होणार. पण त्या युनियन लीडरला इकडे घरात यायची काय गरज होती? माई एक गोष्ट लक्षात ठेव, आपला राजवीर तापट डोक्याचा आहे. किंवा रागाच्या भरात त्यांनी काही केलं तर त्याचे चुकीचे पडसाद उमटतील. वडील, तुम्हाला काय वाटतं, त्या युनियन लीडरच्या कानाखाली मारल्यामुळे काही होणार होतं नाही ना? त्यापेक्षा तूच सांग ना बाबा, इथे सगळं व्यवस्थित आहे ना ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये तरी तशी शांतता आहे, पण मला वाटतं की ही वादळापूर्वीची शांतता आहे. नाही, असं काही होणार नाहीये. कामगारांचा आपल्यावर विश्वास आहे. विश्वास? माई जरा इतिहास काढून बघ. ज्या ज्या वेळेला कामगार एकजूट झालेत ना, त्या वेळेला काही ना काहीतरी झालंच आहे. राजवीरच्या बाबांच्या वेळेला सुद्धा संप झाला होता, लक्षात आहे ना तुझ्या? नाही, तसं काही होईल असं वाटत नाही मला. बघूया अजून पुढे काय वाढून ठेवलंय कोणाला माहित. काही होणार नाही काका, सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे माई फॅक्टरीतले सगळे कामगार राजवीरच्या बाजूने. तुला काय माहिती घरी बसून? मला राजवीरनेच सांगितलं काकू. राजवीर म्हणालाय ना, मग काळजी करण्यासारखं काही नाही. माई तरी तू तिला जाब विचारायलाच हवंस. तिला म्हणजे? म्हणजे साधना वहिनीला. मला वाटतं तिने जे केलंय ते बरोबरच केलंय. काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणतो आई, हा विषय सोडून देऊयात ना, वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. मानवा,
भुका लागले ते ग वाट. हो. नंदा कुठे? दादा नंदा बाजूच्या निशाकडे गेली आहे जेवायला. ती आता फॉरेनला जाणार आहे ना स्टडी करायला, म्हणून तिच्याकडे गेली आहे ती जेवायला. मनवा, साधनाला बोलवलंस की नाही? माई, अगं काय विचारते, बोलवलंस का? नाही बाई. बरं तू सगळ्यांची पानं वाट, मी तिला बोलवून आणते. 1 मिनिट माई, काय चाललंय? तिला कशाला बोलवतेस? सगळे जेवायला बसलेत ना, मग तिला पण बोलवते. माई थांब. काय आहे? काय चाललंय माई? जे आधी व्हायला हवं होतं ना तेच करते. साधना, अगं किती वेळ अशी एकटीच बसून राहणार आहेस? माई येईन थोड्या वेळाने मी. तुला किती वेळा सांगितलं असं एकटीने बसायचं नाही म्हणून. काय झालं? नाही, काही नाही. तुला काय वाटलं तू अशी एकटीच बसून राहणार आणि मला कळणार नाही म्हणून? माई, राज. साधना, राजवीर बोलला ना तुला? वाटलंच मला. मला ना त्याच्याशी बोलायचं आहे एकदा. मला माहिती आहे तो ऐकून घेणार नाही. मला रोज त्याच्या तोंडून ऐकायला मिळतं की त्याची आई मेली. नाही, तुम्हाला सांगू, कुठल्याही आईच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये की तिच्या तोंडावरच तिचा मुलगा म्हणतोय त्याची आई मेली. कळतंय मला, पण त्याच्या मनातला राग घालवायचा म्हणून तर आपला सगळा प्रयत्न चाललाय ना. हो माई, पण हे बघ, आता पुन्हा असं बोलायचं नाही, कळलं? तुम्ही आणि मनवा मला सारखा धीर देत असता. सगळं छान होईल म्हणून सांगता, पण तात्पुरतं सगळं छान होतं आणि नंतर पुन्हा ये रे माझ्या मागे. आज सुद्धा मी राजच्या बाजूनी बोलले. कदाचित त्या युनियन लीडरवरती मी हात उचलायला नको होता, पण मी राजसाठी केलं हे सगळं. अगं हो, मला कळतंय ते, पण मला नाही वाटत तू काही चुकीचं केलंयस म्हणून. बरं आता हे बघ, सगळं हे मनातनं काढून टाक आणि आमच्यासोबत जेवायला चल. तुमच्या बरोबर? हो चल. नाही, राजला आवडणार नाही. अगं मी आहे ना, चल माझ्या बरोबर. नाही, नको, ऐका ना. तू माझं ऐक, चल 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 चल. नाही, या घरात ना काय चाललंय ते समजतच नाहीये. वडील, मला तर काय बोलावं ना हेच कळत नाहीये. तू तरी बोल माई ना काहीतरी, तुझं ऐकतात ना त्या मनवा. चल चल बरं माझ्या बरोबर. माई, हे बघ, कोणी काही बोलणार नाही, मी आहे ना. आणि हे बघ, असं किती दिवस चालणार आहे? या घरातली मोठी सून आहेस ना तू. चल, मी बघते काय ते. माई, माई हे सगळं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? आई आहे ना तुझी, या घराची मोठी सून आहे. तिने असं मागे राहिलेलं बरं दिसतं का? मागे राहिलेलं माई, तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो. हिला जी काही वागणूक मिळते ना, हिच्या कर्माचे भोग आहेत. मोहन, तिच्याबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. माई, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही मनवासारखंच वागताय. खरं तर आधीच करायला हवं होतं. काय करायला हवं होतं? सांगते. या काय करायला गेल्या?
तरी नुसतं बघत काय बसलात? जरा थांब ना. या घरात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल बघूयाच आता. मोहिते पाटलांची मोठी सून म्हणून आजपासून या घराची जबाबदारी तुझी. नाही माई, हे काय करताय? मी हे नाही घेऊ शकत. अगं तुझा घरातला मान परत देते तुला. माई हे अति होत आहे. काय अति होत आहे? माई मी हे होऊ देणार नाही. का? का म्हणजे तू कोणत्या हक्काने या घराच्या चाव्या देतेस तिला? उद्या अख्खी प्रॉपर्टी नावावर करशील. मोहिते पाटलांच्या तोंडाला काळं फासलं हिनी. आणि तू तिला तरी घराच्या चाव्या देतेस. मी हे होऊ देणार नाही, काय झालं तरी. मग मोहन, मी सुद्धा तुला सांगते, आज काही झालं तरी या घरातले हिचे हक्क आणि अधिकार मी तिला परत देणारच. माई बरोबर बोलतोय तू. ती बाई आपल्या तोंडाला काळं फासून गेली होती, त्यामुळे हे जे काही करतेस ना तू ते नाही होऊ शकत. माई अहो, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. माई कसं आहे माहितीये का, उद्या कोणी पण येईल आणि आपल्या घरावरती अधिकार सांगेल. मग यश, तोंड सांभाळून बोल. मोठी आहे तुझ्यापेक्षा, काकू आहे तुझी. साधना, कळलं तुला? या फक्त चाव्याने जबाबदारी आहे. आणि मला खात्री आहे, मोहिते पाटलांची मोठी सून म्हणून. माई पास. हे खूप झालं. तुझा एकही शब्द ऐकणार नाही मी. हे थांबव सगळं. का? त्या बाईचा आणि आपल्या घराचा काहीच संबंध नाही माई, आणि हे तुला माहिती आहे. मग का संबंध जोडण्याचा प्रयत्न करतेस तू? राजवीर, ही नाती आहे, बिझनेस नाही. मनात आलं की जोडलं, मनात आलं की तोडलं. माई, पण तिने तोडलं होतं ना आता आपल्याशी. आणि तुला का पुळका येतो या बाईचा? हे बघ राजवीर, मी तुला पुन्हा सांगते, हा निर्णय मी विचारपूर्वक घेतलाय. आणि घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार अजून माझ्याकडे आहे. हो माई, पण याचा अर्थ असा होत नाही की तू वाटेल ते ठरवशील आणि मी मान्य करेल सगळं. हे बघ, घेतलेला निर्णय प्रत्येक वेळी सगळ्यांना पटायलाच हवा असं नाही. मी जो निर्णय घेईन तो कुटुंबाच्या हितासाठीच असेल. यात कसलं आलंय ही? उलट रस्त्यावरही वापर. आठवते ना माई, घर जप्त व्हायची वेळ आली होती, कंपनी बंद झाली होती, बँकेचं कर्ज वाढलं म्हणून रस्त्यावर याची वेळ आली होती आपल्यावर. आताही तसंच व्हावं अशी इच्छा आहे का तुमची माई? बरं झालं रंजू, तू आठवण करून दिली. त्यावेळी कंपनी बंद झाली होती, कर्ज वाढलं होतं, घर जप्त व्हायची वेळ आली होती, हे आठवलं तुला. पण मग हे पण आठवलं असेल, त्यावेळी साधनाने आपले सगळे दागिने विकले, आपले सगळे पैसे देऊन हे घर वाचवलं ते. मोहन, तुला आठवत असेल ना? माई, हे बघ, त्या जुन्या गोष्टी आहेत. का? जुन्या गोष्टी आता लागू पडत नाहीत का? मग तुम्ही का जुन्या गोष्टी उगाळून हिला हिणवत असता?
हिनं घरासाठी एवढं केलंय, मग मी हिच्यासाठी केलं तर काय बिघडतं? राजवीर, तूच बघ आता काय ते. हे बघ, हा निर्णय माझा आहे आणि तो काही झाला तर मी बदलणार नाही. यापुढे घराच्या चाव्या साधनाकडे असतील.